फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत संयम या. संयम यांना आपण सामनावीर हे पारितोषिक देतो मेगा फायनल मध्ये. आणि चला त्वरित बक्षीस वितरण आपण करणार आहोत. पाचही संघांचे खेळाडू समोर या. थांबू नका, खेळपट्टीवरती आता प्रॅक्टिस नको. पाचही संघांना विनंती करत आहोत, बक्षीस आपण देतो. चला या लगेच भावेश. पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय मेघना शेठ मुडवी साहेबांच्या शुभ हस्ते. संयम म्हात्रे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देण्यात आल्या. अमित नाईक त्यांची सेमीची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहिली, सेमी फायनलची. अमित तुम्ही देखील या. चला लवकर या अमित नाईकला आपण इन्व्हाइट करूयात. सेमीफायनल ज्यामध्ये त्यांना अर्धशतक ठोकलं, नॉट आउट 65 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्यात. आणि 33 धावांची इनिंग करणारा अमितला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. सेकंड सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय अमित नाईक या खेळाडूला. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात उपस्थित मान्यवरांना. अंकुशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. अंकुश रामनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते अमित नाईक या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. या स्पर्धेमध्ये एकूण 42 संघ खेळलेत. 5 दिवस रबर बॉलची स्पर्धा आपण पाहिलीत. मयूर स्मृती चषक आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही सायकल देण्यासाठी आपण विनंती करूयात. उपस्थित मंचावरील सन्माननीय आदरणीय निखिल शेठ मडवी यांना विनंती केली जाते की त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस दिलं जातं. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं संपूर्ण या स्पर्धेमध्ये 4 कॅचेस टिपल्या 3 सामन्यामध्ये, असा विठ्ठल दासी संघाचा विराज घरत ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. विराज घरतला आपण इन्व्हाइट करूयात. त्यानं बॉल पकडले नाही पण सर्व कॅचेस त्याने टिपल्यात. असा विराज घरत. खालून येणारे बॉल त्याला मिळालेच नाहीत पण जेवढे झेल आले तेवढे त्याने कॅच घेतलेत. असा विठ्ठल दासी संघाचा विराज घरत ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. विराज गेलेत पण त्यांचे बंधुराज आलेत. त्यांना आपण ही सायकल देतोय. निकेश शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते विराजला हे पारितोषिक दिलं जातं. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करूयात मेघना शेठ मडवी यांना की त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपण द्यावं. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून तब्बल 33 बॉल खेळला, 110 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात, असा जासे संघामधून खेळत असताना गावठाणचा करण मडवी ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. करण महेश मडवी 33 बॉल 110 धावा. तब्बल 5 दिवस हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला करण महेश मडवी. आणि सचिन स्मृती जासे अंडर-25 या संघातून ॲज अ आयकॉन तो खेळला. 33 बॉल मध्ये 110 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. आणि
त्याला आपण एक सायकल देतोय. क्रिकेटच्या कारकिर्दीमधली 16वी सायकल करणला मिळते. 16 सायकल करण मडबीच्या नावावर राहिल्यात. 15 आतापर्यंत जिंकल्यात आणि 16वी सायकल. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आपण विनंती करूयात अंकुरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमध्ये या खरं तर रेसमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळालेत. अनेक खेळाडू होते पण अशा गोलंदाजाला आपण हे बक्षीस देतोय. सर्वाधिक जास्त त्यानं नो बॉल देखील टाकलेत. सर्वाधिक जास्त विकेट देखील त्यानंच घेतलेत. कमी धावा त्यानंच दिल्यात. असा वरस्पोर्ट चिर्ले संघाचा शुभम पाटील ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. सर्वाधिक त्यानं नो बॉल टाकलेत पण सर्वाधिक जास्त विकेट त्याच्याच नावावर आहेत. सर्वाधिक कमी धावा त्यानंच खर्ची केल्यात असा शुभम पाटील चिर्ल्याचा. आणि या खेळाडूला आपण बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट हे बक्षीस देतोय. अतिशय चांगली अशी कामगिरी राहिली शुभम पाटीलची. आणि त्या खेळाडूला आपण सायकल देणार आहोत. अंकुरजी पाटील यांच्या माध्यमातून घरच्या मैदानामध्ये आज वैयक्तिक बक्षीस मिळतंय. शुभम पाटील सर्वाधिक त्यानं नो बॉल टाकली ही चर्चा वेगळी आहे पण सर्वाधिक जास्त विकेट त्यानंच घेतल्या. इकॉनॉमी षटक त्यानंच टाकलं असं शुभम पाटील चिर्ल्याचा खेळाडू आणि त्याला आपण बेस्ट बॉलर हे पारितोषिक देत आहोत. या स्पर्धेतील पंचम क्रमांकाकडे आपण वळूयात आणि पंचम क्रमांक देण्यासाठी आपण विनंती करूयात धनुष्येठ मडवी यांच्या शुभ हस्ते पंचम क्रमांक हे दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 42 संघ खेळलेत. पंचम क्रमांक 7,500 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान केलं जाईल. आणि या स्पर्धेतील पंचम क्रमांक जात आहे वरस्पोर्ट टाकीगाव. चांगली कामगिरी केली आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आज असे खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडू 5 दिवस खेळलेत. करण मडवी पाहायला मिळाला, चैतन्य पाटील पाहायला मिळाला, शुभम पाटीलला आपण पाहिलंय. आणि या संघाला आपण पंचम क्रमांक 7,500 रुपये देऊन पंचम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी देतोय. आपण विनंती केली जाते पंचम क्रमांक आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजीत टकले यांच्या शुभ हस्ते दिलं जातं. चतुर्थ क्रमांक देण्यासाठी आपण विनंती करूया धनुष्येठ मडवी आणि किशोरजी मडवी यांना. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांक देतोय. धनुष्येठ मडवी यांनाच फक्त आपण विनंती करूयात की त्यांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांक. तालुका आणि या संघातून खेळत असताना ज्यांनी चांगली कामगिरी केली, बलाढ्य संघांनाच पराभूत केलं. आदर्श पनवेल सारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत करून सुपर 5 मध्ये दाखल झालेत असा व्हीयू स्पोर्ट मुरुड संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. 12,500 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक व्हीयू स्पोर्ट मुरुड या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. आज बराचसा दुर्बरून संघाला हुसेनची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तेजसनं चांगली कामगिरी केली आणि या खेळाडूंचा देखील चांगला खेळ राहिला. आज बराचसा दुर्बरून प्रवास केला. 65-70 किलोमीटर वरून आज दुर्बरून आलेत आणि या स्पर्धेतील 42 संघ खेळत असताना आपण तिसऱ्या क्रमांकाकडे वळत आहोत. तिसरा क्रमांक ज्यांना चांगली अशी कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये कामगिरी करत असताना सचिन स्मृती जासई या टीमला आपण इन्व्हाइट करूयात तृतीय क्रमांक घेण्यासाठी. उल्लेखनीय कामगिरी केली साईश मात्रे, करण मडवी, चैतन्य पाटील
हे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. संयम म्हात्रे तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांक सचिन स्मृती जासे टीम. सुरेश म्हात्रे बापू यांना देखील आपण इन्व्हाइट करूयात. आपण किशोरजी मडवी यांना विनंती करूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. किशोरजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणारा सचिन स्मृती जासे संघ ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी. आज 2 ट्रॉफ्या जासेमध्ये पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक हे घेण्यासाठी आपण विनंती करूयात वरस्फोट चिरले संघ, त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. सुनील शांताराम शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक देणार आहोत. आज चांगली कामगिरी केली. नेहमीच हा संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणि आज आपल्या घरच्या मैदानामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमधलं यंदाच्या हंगामामधलं ही पहिला क्रमांक त्यांनी पटकावला. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पटकावत असताना पाहायला मिळतात. पहिली ट्रॉफी आज त्यांनी जिंकले पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमधील. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान केलं जात आहे. या स्पर्धेमधील मालिका हे बक्षीस सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू तब्बल 28 बॉल खेळलाय. 100 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 3 षटकामध्ये त्यानं महत्वाच्या 3 विकेट मिळवल्यात. असे टोटल 115 पॉइंट. आणि हे पारितोषिक जात आहे टाकीगावचा चैतन्य पाटील याला. एकूण या स्पर्धेमध्ये 115 पॉइंट मालिकाची बक्षीस दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सुनील शांताराम शेठ मडवी यांना विनंती केली जाते की त्यांच्या शुभ हस्ते आपण मालेकराची ही पारितोषिक दाबा. अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. चैतन्य पाटील अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. आणि या खेळाडूला कॅश प्राइज टोटल 10,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. सुनील शेठ बडवी निखिल शेठ बडवी यांच्या शुभ हस्ते मालिकेसाठी तब्बल 10,000चा कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन चैतन्य पाटील या खेळाडूला आपण सन्मान करतोय. चांगली कामगिरी चैतन्य पाटीलने देखील केली. आणि या खेळाडूला कॅश प्राइज 10,000 रुपये देऊन सन्मान करतोय. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अतिशय चांगली कामगिरी ज्या संघाची पाहायला मिळाली. उत्तम कामगिरी करत असताना ज्या संघानं एकदाही पराभव मिळवला नाही असा मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. रोख रक्कम 50,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन या संघाला सन्मान केलं जाणार आहे. आपण मेघनाथ शेठ मडवी यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000चा कॅश प्राइज देऊन मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. तर या भूषण म्हात्रे आणि टीम संपूर्ण चांगलासा खेळ पाहायला मिळाला. आज गावामध्ये 2 ट्रॉफ्या जाताना पाहायला मिळतात. रिद्धेश पाटील यांचं इथं आगमन झालंय. तर संपूर्ण टीम या सुरेश म्हात्रे पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय मेघनाथ शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देतोय. रोख रक्कम 50,000चा कॅश प्राइज देखील दिलं जाणार आहे. आज चमकदार कामगिरी केली आहे. आज युवक एकत्र आलेत. युवकांनी देखील चांगला खेळ दाखवला आणि जासे गावामध्ये आज 2 ट्रॉफ्या जाताना पाहायला मिळणार आहेत. उत्तम कामगिरी आज संपूर्ण 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली. सचिन स्मृती जासे संघानं देखील एक क्रमांक पटकावला आणि आज
मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे संघानं अव्वल क्रमांक पटकावला. रोख रक्कम 50,000 रुपये. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार, सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. मयूरस्मृती गावठांची ही रबर बॉलची स्पर्धा इथे समाप्त होते. सर्वांनी